नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण शिक्षण व करिअर या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर विजय चाटोरीकर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर विजय चाटोरीकर मागील 3 पिढ्यांपासून ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. स्वतः ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात त्यांनी PhD देखील केली आहे. देश विदेशात त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. त्यांचा रत्नांचा देखील विशेष अभ्यास आहे. त्याचबरोबर त्यांचे ऑफिसेस ठाणे, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी आहेत. आपल्या ज्ञानाचा इतरांना फायदा व्हावा या उद्देशाने सर नेहमीच माहितीपर कार्यक्रमच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतात आणि आजही सर शिक्षण आणि करिअर या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर, शिक्षणानंतर अनेकांना प्रश्न पडतो की आता माझे शिक्षण पूर्ण झालंय पण मला करिअर करायचं आहे. तर शिक्षण असो किंवा करिअर असो, यामध्ये ज्योतिष शास्त्राच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला काही संकेत मिळतात का? काय असतं माहिती का अमृता, की ज्योतिषशास्त्र हे एक असं शाश्वत शास्त्र आहे की त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक म्हणजे कोणतीही समस्या असो की त्या समस्येतून मार्ग काढण्याचं किंवा मार्गदर्शन करण्यासाठीचं हे शास्त्र आहे. होतं काय बरेचदा की आता तू जसं विचारलंस की आपण शिक्षणाचं त्या आपल्या ज्योतिषशास्त्रातून कळतं का किंवा करिअर आपल्याला ज्योतिषशास्त्रातून कळतं का. महत्त्वाचं कसं असतं की कोणतीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण करत असताना की आपण ज्योतिषशास्त्राचा आधार घेणं फार गरजेचं असतं. कारण ज्योतिषशास्त्र एक मार्गदर्शक शास्त्र आहे. शास्त्र कोणतंही खोटं नसतं, सांगणारा माणूस खोटा असतो. हजारो विजय चाटोरीकर येतील आणि जातील, पण शास्त्र तेच आहे, ते लाखो वर्षापासून चालत आलेलं आहे. होतं काय बरेचदा की कोणीतरी काय करतं की ज्योतिषाला जाऊन भेटतं एखाद्या आणि त्याच्याकडून काहीतरी उपाय घेतं किंवा एखाद्या समस्येचं समाधान करून घ्यायचा प्रयत्न करतं आणि त्यामध्ये त्याला यश मिळत नाही. मग तो काय करतो की त्या ज्योतिषाला नाव ठेवत नाही, तो शास्त्राला नाव ठेवतो. जसं एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण जर त्याची ट्रीटमेंट आपल्याला लागू नाही पडली तर आपण काय करतो की आपण मेडिकल सायन्सला नाव नाही ठेवत. आपण त्या डॉक्टरचं गुण आला नाही असं म्हणतो आणि आपण दुसऱ्या त्याच्यापेक्षा चांगल्या डॉक्टरला आपण आपली ट्रीटमेंट देतो. ह्याच्या बाबतीमध्ये ज्योतिषशास्त्र दुर्दैवी आहे. लोक ज्योतिषाला नाव नाही ठेवतात, ते डायरेक्ट शास्त्राला नाव ठेवतात. आता शिक्षण आणि करिअर हे 2 गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत आपल्या जीवनामध्ये आणि आजकाल सगळेच पालक, सगळेच मुलंसुद्धा एकदम सिरियसली ह्या गोष्टीमध्ये पाहतात. आता माझ्याकडे सुद्धा खूप असे पालक येतात की जे आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल चिंतित असतात किंवा करिअरबद्दल चिंतित असतात आणि त्यांची जी चिंता ती साहजिक आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मुलानं काहीतरी चांगलं एज्युकेशन घेतलं पाहिजे, चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याचं करिअर उत्तम असलं पाहिजे. पण ज्योतिषशास्त्र जे आहे, आपण एखाद्या व्यक्तीची आपण जेव्हा पत्रिका पाहतो त्याच्यावर आपल्याला कळू शकतं की ह्याला नेमकं जसं म्हणतो ना आपण की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं आपल्या पत्रिकेतून आपल्याला कळू शकतं की आपला जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे की त्याची शिक्षणाची दिशा काय असणार आहे, त्यानं कोणत्या क्षेत्रातलं शिक्षण घेतलं पाहिजे. एवढंच काय तर आपल्या पत्रिकेमध्ये जे द्वितीय स्थान असतं ना त्याच्यामध्ये आपण प्राथमिक शिक्षण पाहत असतो, चतुर्थ स्थानातून माध्यमिक शिक्षण पाहत असतो आणि उच्च माध्यमिक शिक्षण आणि करिअर हे पंचम स्थानातून आपण पाहत असतो. तर ह्या सगळ्या स्थानाचा विचार करून आपला पाल्य जो आहे किंवा मुलगा असेल किंवा मुलगी असेल ती कोणत्या क्षेत्रामध्ये तिला चांगलं यश मिळू शकतं. बरेचदा असे पण मुलं असतात बरेच काही की ते आपलं शिक्षणाची त्यांची दिशा चुकल्या जाते. कारण त्यांच्या पंचम स्थान जे असतं ते आपल्या शिक्षणाचं असतं, करिअरचं असतं. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या वेळेला म्हणजे 10वीच्या नंतरचा जो डिसिजन घ्यायचा असतं की कॉमर्स घ्यायचं आहे का, आर्ट्स घ्यायचं आहे का, सायन्स घ्यायचं का, इंजिनिअरिंगला जायचं का, मेडिकलला जायचं, हे डिसिजन घेण्यापूर्वी आपण एकदा ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन घेणं फार गरजेचं असतं आणि त्यासाठी जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणं तेवढंच गरजेचं असतं की परफेक्ट ॲनालिसिस आणि परफेक्ट सोल्युशन आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला मिळणं फार गरजेचं असतं. बरेचदा काय होतं की आपल्या पंचमातले काही अशुभ ग्रह असतात, त्याच्यातून आपण एखादी निवडतो किंवा बरेच मुलं असे असतात की आपल्या मित्रांना अमुक साईडला प्रवेश घेतला म्हणून तिकडे ते घेतात. अशा वेळेस डिसिजन चुकण्याची शक्यता असते. तर ज्योतिषशास्त्र तुम्हाला परफेक्टली मार्गदर्शन करू शकतं की तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. आजकाल खूप क्षेत्र आहेत. पहिल्या काळामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असायचं, एखादा कोणतरी इंजिनियर व्हायचा. आता घरोघरामध्ये इंजिनियर आहेत, खूप एज्युकेशनला खूप चांगले दिवस आलेले आहेत. महत्त्वाचं काय असतं की जी दिशा आपण ठरवतोय ती एकदम परफेक्ट असली पाहिजे. जे निर्णय घेतला त्याच्यावर आपल्याला पश्चाताप करायची वेळ आली नाही पाहिजे. म्हणून मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा प्रेक्षकांना सांगतोय, जर तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. जे स्क्रीनवर माझे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉल करा. तुमच्या पाल्याबद्दल, तुमच्या करिअरच्या बाबतीत जे काही समस्या असतील त्या समस्येचं मार्गदर्शन करून घ्या की जेणेकरून कोणताही निर्णय घेतल्यानंतर पश्चाताप करायची वेळ आली नाही पाहिजे. अगदीच. आणि प्रेक्षक देखील तुमच्या
त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी तितकेच उत्सुक आहेत. पहिलाच फोन आपल्याला आला आहे औरंगाबादहून विशाल कारभारी पाटील यांचा. आपला प्रश्न विचारा. विशाल, आपला प्रश्न विचारा. सर, मला करिअर बद्दल विचारायचं आहे. तुमची जन्मतारीख वेळ सांगा. 26/10/1996. दुपारी 3:30. आणि कोणत्या ठिकाणी जन्म झाला? नांदेड. नांदेड. ओके. तुम्हाला तुमचा शनी भाग्यात बसलेला आहे आणि कर्मस्थानाचा स्वामी पण शनीच आहे त्यांच्या. तर ह्यांनी जर ठरवलं करिअरची दिशा जर त्यांना ठरवायची असेल तर माझं मत आहे की त्यांनी मशिनरीकडे किंवा वाहनाशी संबंधित व्यवसाय केला पाहिजे किंवा त्या बाबतीमध्ये नोकरी केली पाहिजे की जेणेकरून त्यांची स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी ते काढू शकतात किंवा एखादं गॅरेज किंवा ऑटोमोबाईलशी संबंधित व्यवसाय त्यांना चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट जर ह्यांचा चंद्र पण कमजोर आहे थोडा, त्याच्यामुळे कन्फ्युजन जास्त असतात, डिसिजन पटकन होत नाही. तर व्यवसायामध्ये प्रॅक्टिकल राहणं पण तेवढंच गरजेचं असतं. तर त्यासाठी मला असं वाटतं की त्यांनी नीलम आणि पाचू ही 2 रत्न जर धारण केले आणि त्यासोबत जर त्यांनी हनुमानाची उपासना केली तर त्यांच्या करिअरची दिशा चुकणार नाही आणि करिअरमध्ये योग्य ते त्यांना यश मिळू शकतं. त्यासोबतच महत्त्वाची गोष्ट आहे की करिअर निवडत असताना एक आहे की वाहनाशी संबंधित जर त्यांना करिअर निवडायचं असेल तर त्यांनी स्वतः त्याचा थोडा अनुभव घेतला पाहिजे. कारण काय की ह्यांचा गुरु चतुर्थ स्थानात असल्यामुळं बरेचदा असं वाटतं की आपण एखादा व्यवसाय चालू करतो ना आपल्याला त्यातलं नॉलेज नसतं, मग तिथं कुठेतरी अपयश येण्याची शक्यता असते. तर अशा वेळेस तेच निर्णय चुकून येत, म्हणून नीलम आणि पाचू धारण करायचा आहे. आणि विशालजी, तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर वाहनाशी संबंधित क्षेत्रामध्ये किंवा आपण ट्रॅव्हलिंग क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. तुमची ट्रॅव्हल एजन्सी स्वतःची ओपन करू शकता की जेणेकरून तुमचा व्यवसाय उत्तम चालू शकतो. अगदीच. तर सरांनी आता सांगितल्याप्रमाणे तुमच्या शिक्षणाबद्दल किंवा करिअरबद्दल कोणताही प्रश्न तुमच्या मनात असेल तर स्क्रीनवर तुम्हाला सरांचा नंबर दिसतोय. तुम्ही थेट या कार्यक्रमामध्ये आता सरांना फोन करू शकता आणि तुमचा प्रश्न देखील विचारू शकता. सर, करिअरबद्दल बोलत असताना अनेकदा आपण बघतो की मनाप्रमाणे देखील करिअरची निवड होते की मला अमुक एका विषयामध्ये आवड आहे आणि मग मी तिथे शिक्षण पूर्ण केलं, मात्र त्यात करिअर होतच असं नाहीये. त्यामुळे मनाप्रमाणे शिक्षण घेणं हे कितपत योग्य आहे? काय असतं महत्त्वाचं आहे, करिअरची निवड मनाप्रमाणे करणं कधी पण उत्तमच असतं. कारण कसं असतं, ज्याचा छंद आपल्याला आहे आणि त्या छंदानुसार जर आपल्याला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे, आपला त्याच्यात मन लागतं आणि मन लागून आपण प्रामाणिकपणे ते काम करत असतो तर नक्कीच आपण ज्योतिषशास्त्र हे पण सांगतं की खरंच तुम्हाला ज्याचा छंद आहे, एखाद्याला गाणे म्हणण्याचा छंद असतो, एखाद्याला अभिनय करण्याचा छंद असतो, एखाद्याला डान्स करण्याचा, नृत्य करण्याचा छंद असतो, कोणाला पेंटिंग करण्याचा छंद असतो. तर असे जे काही छंद असतात किंवा एखाद्याला एखाद्या विषयामध्ये आवड असते, वाचनामध्ये, लिखाणामध्ये आवड असते. आता हे जे छंद आहेत याच्यामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुमचं पंचम स्थान, तुमचं दशम स्थान, तुमचं भाग्यस्थान आणि दशम स्थानाचं 9वं स्थान आपल्या पत्रिकेतलं ते म्हणजे षष्टम स्थान, ह्या सगळ्यांचा विचार करून आपण समोरच्या जो जातक असतो, जो क्लायंट असतो, आपण त्याला मार्गदर्शन करत असतो की बाबा तुला संगीताची आवड आहे, तुला गाणं म्हणण्याची आवड आहे, तर खरंच तू कलाकार म्हणून मोठा होणार आहेस का, त्याच्यामध्ये तुला खूप काही यश मिळणार आहे का. तर हे आपल्याला त्याच्या पत्रिकेवरून कळू शकतं की त्याला प्रसिद्धीचे योग आहेत का, त्याचे पैसा त्याच्यातून त्याला उत्पन्न होणार आहे का, त्याचं लाभस्थान पण तेवढंच महत्त्वाचं असतं की त्याला खरंच त्याच्या छंदापासून छंद जो आहे त्याच्यातून त्याचा आर्थिक जे काही उदरनिर्वाह जे असतो आपला तो होऊ शकतो का. बरेच जणांच्या पत्रिकेमध्ये असं असतं की त्यांना छंद असतो पण त्याच्यातून त्यांना करिअर घडवता येत नाही किंवा करिअर होत नाही त्याच्यामध्ये त्यांचं. ते सुद्धा आपल्या जन्मपत्रिकेवरून आपण पाहू शकतो आणि त्यानुसार आपण समोरच्या व्यक्तीला मार्गदर्शन करू शकतो. अगदी सर, आजचा विषय इतका महत्त्वाचा आहे की अनेक प्रेक्षक आपल्याला फोन करतायत. आणखीन एक फोन आपल्याला आला आहे अमरावतीहून विशाखा इंगोले यांचा. विशाखा, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा, नमस्कार, बोला. सर, ऍक्च्युली बीटेक झालेलं आहे केमिकल मधून. आतापर्यंत मी वर्किंग होती पण 2000 महिन्यापासून मी म्हणजे मला थोडा पर्सनल प्रॉब्लेम म्हणून केला आहे. चालेल. तुमची जन्मतारीख काय? 2/8/1994. किती? 2/8/1994. ओके. आणि वेळ काय, जन्म वेळ? 1:19 दुपारी. 1:19. ओके. आणि जन्म ठिकाण? अमरावती. अमरावती. सॉरी यवतमाळ. ओके, चालेल. ठीक. चालेल. आता तुम्हाला करिअर बद्दल त्यांचा प्रश्न करिअर बद्दलच होता ना, कारण ते स्पष्ट ऐकू आलं नाही मला. पुन्हा एकदा विचारतो की तुमचा प्रश्न करिअर बद्दलच होता ना?
करिअर बद्दलच आहे. चालेल. बघा, तुमचं करिअर खूप चांगलं आहे, कारण तुमचा बुध तुमच्या कर्मस्थानामध्ये सूर्यासोबत बसलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की तुमच्या पंचम स्थानाचा स्वामी शनी आहे, आणि शनी स्वतः स्वराशीमध्ये पंचम स्थानामध्ये बसलेला आहे. त्यामुळे काय असतं की करिअर करायचं असेल तर तुम्हाला फूड क्षेत्रामध्ये, आणि राहू केतू केंद्रामध्ये असल्यामुळं तुम्ही खाद्यपदार्थाशी संबंधित किंवा कायदेविषयक क्षेत्राशी संबंधित किंवा जमिनीशी संबंधित याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. त्यातल्या त्यात हॉटेल मॅनेजमेंट हे याच्यामध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. फक्त काय की तुमची वृषभ रास आहे आणि तुमचा चंद्र आणि मंगळ दोन्ही एकत्र बसलेले आहेत अष्टम स्थानामध्ये. त्याच्यामुळे कन्फ्युजन खूप आहेत तुमच्या माइंडमध्ये, त्यामुळे निर्णय होत नाही कोणताही. तर त्यासाठी तुम्ही पुष्कराजन माणिक हे रत्न धारण करा, की जेणेकरून तुमची निर्णय क्षमता वाढेल. तुम्ही थोडे इमोशनल आहात, बऱ्याच गोष्टी मनाला लावून घेतात, थोड्या अपयश आलं ते लगेच डिस्टर्ब होऊन जातात. त्यामुळे बरेचदा काय होतं की आपल्याला सातत्य ठेवणं फार गरजेचं असतं आपल्या प्रयत्नामध्ये, आणि ती सातत्य राहिलं नाही तर आपण कुठेतरी फ्रस्ट्रेट होत असतो. त्यासाठी पुष्कराजन माणिक जर तुम्ही धारण केला तर नक्कीच तुमचे निर्णय योग्य होतील आणि तुमच्या करिअरला चांगली दिशा मिळू शकते. अगदीच. विशाखा यांच्याप्रमाणे तुमच्याही मनात कोणता प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकतात. स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. आणखीन एक फोन आपल्याला आला आहे निलेश कुटे यांचा, बुलढाणाहून. निलेश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी बुलढाण्याहून बोलतोय. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की मागच्या 8 ते 9 महिन्यापासून मी थोडंसं आर्थिक बंदित आहे. माझ्याकडे माझ्या हातामध्ये पैसा येतो पण तो माझ्याकडे टिकतच नाही आहे. तर तुमची जन्मतारीख काय? 11/4/88. 11/4/1988. ओके, राईट. आणि जन्मवेळ? जन्मवेळ आहे 2:30 दुपारी. आणि जन्म ठिकाण? बुलढाणा. चालेल. तुमची जी पत्रिका आहे त्याच्यामध्ये तुमची रास मकर आहे आणि तुमची लग्न रास सिंह रास आहे. आणि आता तुम्ही जे म्हणलात मला की आता माझ्याकडे पैसा येतो पण तो टिकत नाही. पैसा कोणाकडेच टिकत नसतो. पैसा हा चंचल आहे. त्याला स्थिर करण्यासाठी आपण त्याला गुंतवणं फार गरजेचं असतं, आणि योग्य पद्धतीने त्याची गुंतवणूक होणं, त्याचं नियोजन परफेक्ट होणं हे फार गरजेचं असतं. आणि हा जो त्रास होतोय तुम्हाला, तुमची मकर रास असल्यामुळे सध्या तुम्हाला शनीची 7.5 चालू आहे, आणि त्यातल्या त्यात तुमचा शनी तुमच्या पंचमात आहे आणि त्याची दृष्टी तुमच्या लाभस्थानावर आहे. त्याच्यामुळे बरेचदा आर्थिक नुकसान होण्याची पण शक्यता असते. आणि हे नुकसान वगैरे टाळायचं असेल तुम्हाला तर तुम्ही शनीचा मंत्र निलांजनम समाभासन रविपुत्र यमाग्रजम हा मंत्र तुम्ही रोज म्हणत जा. त्यासोबतच किंवा दुसरा एक मंत्र आहे सूर्यपुत्र दीर्घही विशालाक्ष शिवप्रिया मंदचर प्रसन्नात्मा पीडा हरतु मे शनी, हा एक मंत्र तुम्ही शनीचा रोज म्हणत जा. त्यासोबतच तुम्ही नीलम आणि पाचो हे रत्न धारण करा, जेणेकरून शनीच्या 7.5चा तुम्हाला त्रास होणार नाही. आणि तुमचे जे आणि त्यातल्या त्यात पैसा शिल्लक राहण्यासाठी एक लक्ष्मीचा मंत्र आहे, श्री शुक्ला महाशुक्ला निवासी श्री महालक्ष्मी नमो नमः, हा मंत्र पण तुम्ही पैसा स्थिर होण्यासाठी किंवा अनावश्यक खर्च कमी होण्यासाठी, जे काही नियोजनामध्ये खर्च आहेत त्याच्यामध्ये अचानकच खर्चाची वाढ होऊ नये त्यासाठी हा लक्ष्मीचा मंत्र आहे. त्यासोबतच तुम्ही पारद श्रीयंत्र जे आहे ते आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या घरामध्ये तुम्ही ते स्थापन करून घ्या, की जेणेकरून तुमची लक्ष्मी स्थिर राहील, पैसा स्थिर राहील, सेव्हिंग वाढेल, उत्पन्न पण वाढेल आणि खर्च पण कमी होतील. अगदीच. सर, आजकाल आपण बघतो की लहान मुलांच्या प्रती त्यांचे पालक अभ्यासाच्या बाबतीत खूप चिंतित असतात की आपला मुलगा अभ्यास करेल की नाही. तर ही चिंता कुठेतरी वाढली, याचं कारण काय? काय कॉम्पिटिशन आहे सध्या, सगळीकडे स्पर्धेचं युग आहे. अमुकाचा मुलगा काय करतो, ते बाजूच्याचा मुलगा काय करतो, भावाचा मुलगा काय करतो, बहिणीचा मुलगा काय करतो, नातेवाईकांमध्ये ही कॉम्पिटिशन जे लागले ना, तर मला एक ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकांना सांगायचं आहे महत्त्वाची गोष्ट, की तुम्ही त्यांना प्रेशराईज नका करू किंवा त्याच्याबद्दल तुम्ही चिंता व्यक्त करू नका. त्याला स्वच्छंदीपणा मनानं त्याचा निर्णय घेऊ द्या. हा, तो लहान आहे, त्याच्यामध्ये निर्णय क्षमता नसेलही, पण तुम्हाला त्याच्या वागण्यानं बोलण्यानं किंवा त्याचा जे इंटरेस्ट तुम्हाला हे कळत असतो. त्यातल्या त्यात ज्योतिषशास्त्र याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला तुमच्या पाल्याबद्दल अशी चिंता वाटत असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, जे स्क्रीनवर नंबर दिलेत. तसंच मी पुणे, औरंगाबाद आणि ठाण्याला मी प्रत्यक्ष असतोच. आता आपण पुढच्या महिन्यापासून नागपूर आणि कोल्हापूरला पण आपले ऑफिस चालू करणार आहोत. तिथे पण तुम्ही मला भेटू शकता किंवा आपण फोनद्वारे सुद्धा, जे आपले स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही फोन करून अपॉइंटमेंट घ्या. फोनद्वारे सुद्धा मी तुम्हाला मार्गदर्शन करेल की नेमकं तुमच्या पाल्याची तुम्हाला चिंता का वाटते. महत्त्वाचं काय असतं की आपला जो पाल्य आहे किंवा आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याचं नेमकं कोणत्या दिशेला त्याचं यश आहे
कोणत्या क्षेत्रामध्ये त्याला यश आहे हे जाणून घेणं आपल्या पत्रिकेवरून आपल्याला ते पाहू शकतो आणि ते जाणून घेऊ शकतो. जेणेकरून त्याच्या पंचमात कोणते ग्रह बसलेले आहेत, त्याला शुभग्रह कोणते बसलेले आहेत, त्याच्या याच्यात अशुभ ग्रह कोणते बसलेले आहेत, तो टेक्निकल फील्डमध्ये जाऊ शकतो का, किंवा एखादा मुलगा असतो आपण बरेचदा पाहतो. आता काल परवाच माझ्याकडे बेंगलोरवरून फोन आला होता. त्या मुलगा चांगला क्रिकेट खेळतो आणि त्यांनी त्याची पत्रिका पाठवली. तर मी म्हणलं की तू आता 9 वर्षाचाच आहे, तर म्हणलं आत्तापासूनच त्याला कोचिंग चांगली द्या. ते म्हणे अजून खूपच लहान आहे, मग त्याला आपण 15-16 वर्षाच्या नंतर. म्हणलं 14व्या वर्षी सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय टीममध्ये होता. तर तुम्ही आतापासूनच ते निर्णय घेतले पाहिजेत. बरेचदा असे निर्णय मग आपले होत नाहीत. मग उशिरा निर्णय झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला जे काही अपेक्षित यश मिळायला पाहिजे असतं ते मिळत नाही. तर अशा वेळेस योग्य वेळी आपण आपल्या पाल्याची पत्रिका जाणकार व्यक्तीला दाखवा किंवा माझ्याशी तुम्ही प्रत्यक्ष संपर्क साधा की तुमच्या मुलाचं करिअर कोणत्या दिशेमध्ये आहे त्याची चिंता न करता चिंतन करून व्यवस्थित मार्ग काढणं फार गरजेचं असतं. आणि हे ज्योतिषशास्त्र आपल्याला त्या प्रमाणामध्ये योग्य तो मार्ग सुचवू शकतं. अगदी ज्योतिषशास्त्र किती महत्वाचे आहे आणि त्यावर उपाय देखील आहेत आणि हेच उपाय जाणून घेण्यासाठी आपल्याला अनेक फोन येतात. कार्यक्रमात एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे, मात्र ब्रेक पूर्वी आपण प्रश्न घेऊयात आणि त्यानंतर आपण त्यांना उत्तर देखील देऊयात. राधिका गायकवाड हिंगोली यांनी आपल्याला फोन केला आहे. राधिका, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझं नाव राधिका गायकवाड आहे. नमस्कार. मला करिअर विषयी प्रश्न विचारायचा आहे. हा, तुमची जन्मतारीख काय आहे? 12 ऑगस्ट 2001. 12 ऑगस्ट 2001. ओके. आणि वेळ काय? सकाळी 7 वाजता. ओके. आणि जन्म ठिकाण? जन्म ठिकाण नांदेड. आपण राधिका यांच्या प्रश्नाचं उत्तर सर ब्रेक नंतर नक्कीच देऊया. राधिका, कार्यक्रम तुम्ही पाहत राहा, त्याचबरोबर प्रेक्षक हो. गुरुकिल्ली यशाची मध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा गुरुकिल्ली यशाची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण शिक्षण आणि करिअर या विषयावर माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर विजय साटोरीकर. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला राधिका यांनी प्रश्न विचारला होता, काय सांगाल राधिकाला? तर राधिका, तुमची जी पत्रिका आहे त्यानुसार तुमची रास मेष रास आहे आणि त्यासोबतच तुमची लग्न रास ती सिंह आहे. आणि करिअरच्या बाबतीमध्ये आता तुमच्या ह्यांच्या पंचम स्थानामध्ये केतू आहे आणि तो गुरुच्या घरात म्हणजे धनु राशीमध्ये आहे. तर का असतं, बरेचदा असं केतू जेव्हा येतं तेव्हा अडचणी भरपूर येतात करिअरमध्ये, सातत्य राहत नाही किंवा कुठेतरी ब्रेक मिळतो करिअरमध्ये. पण करिअर त्यांना जर करायचं असेल तर त्यांचा शुक्र खूप चांगला बसलेला आहे. त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये पण चांगलं यश मिळू शकतं. त्यासोबतच त्यांना खाद्यपदार्थाशी संबंधित व्यवसायामध्ये पण चांगलं यश मिळू शकतं. किंवा त्यांना मंगळ त्यांचा खूप चांगला बसलेला आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये. चतुर्थ स्थानात स्वराशीचा त्याची दृष्टी पण त्यांच्या कर्मस्थानावर आहे. तर त्यांनी बँकिंग क्षेत्र किंवा अकाउंट क्षेत्र जे असते त्याच्यामध्ये प्रयत्न करू शकतात, तिकडे पण त्यांना चांगलं यश मिळू शकतं. फक्त त्यांची मेषरास आहे आणि चंद्र त्यांच्या भाग्यस्थानात बसलेला आहे. त्यामुळे काय असतं की थोडा तापट स्वभाव असतो आणि घाई असते निर्णय घेण्यामध्ये, त्यामुळे निर्णय चुकण्याची बरेचदा शक्यता असते. तर अशा वेळेस तुम्ही पुष्कराज आणि पवळा म्हणजे मुंगा हे रत्न तुम्ही धारण करा की जेणेकरून तुमचे निर्णय चुकणार नाहीत आणि तुम्ही जे करिअर निवडलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्तम प्रकारचं यश मिळू शकतं. अगदीच. कधी कधी असाही प्रश्न पडतो की आपण जे शिक्षण घेतोय त्याची जी प्रगती होते या प्रगतीवर देखील कुठेतरी ग्रहांचा प्रभाव असतो का? कसं असते की आपले पत्रिका जी असते आपण पाहतो की आपल्या वर्तमान स्थितीमधले जे काही ग्रहमान असतात, आपण म्हणतो शनीची 7.5 येते, गुरु अशुभ येतो किंवा महादशा अंतर्दशा येत असतात. तर आपल्या शिक्षणाचे जे महत्त्वाचे टप्पे असतात की आपण 10वीचं वर्ष आहे, 12वीचं वर्ष आहे, तर अशा वेळेला काय की त्याचा इम्पॅक्ट जास्त पडत असतो की आपले ग्रहमान काय आहेत. बरेचदा असं असतं की मुलगा खूप हुशार, आता माझ्याकडे एक ठाण्यामध्ये एक मुलगा आहे, खूप ब्रिलियंट होता तो आणि नेमकं परीक्षेच्या वेळेसच तो आजारी पडला आणि त्याला त्याच्यामध्ये अडचण आली किंवा परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही. तर अशा ज्या काही गोष्टी घडत असतात किंवा अशा काही अडचणी येत असतात तर हे आपल्या पत्रिकेतल्या वर्तमान स्थितीतले जे ग्रहमान असतात त्याच्यामुळे ते येत असतात. त्यासाठी दरवर्षी आपण आपली पत्रिका पाहणं फार गरजेचं असतं की आपल्या पत्रिकेमध्ये नेमकी ह्या वर्षीचे ग्रहमान काय आहेत, ह्या वर्षीमध्ये कोणत्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे, कोणत्या काळामध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे, हे आपल्याला वर्तमान स्थितीतले म्हणजे त्याला आपण गोचरीतले ग्रहमान म्हणतो. गोचरीतले ग्रहमान आपल्याला ते सांगत असतात की तुम्हाला ह्या कालखंडामध्ये अशा अडचणी येऊ शकते, तुम्हाला गुरु अशुभ येऊ शकतो, तुम्हाला शनी अशुभ येऊ शकतो, जे काय असेल तर ते आपण जेव्हा आपली पत्रिका पाहतो तर तेव्हा ते आपल्याला कळू शकतो. आणि त्या ग्रहांचा परिणाम जेव्हा आपल्याला ग्रहमान अशुभ येत असतात किंवा आपल्या पंचम स्थानातून वर्तमान स्थितीमध्ये एखादा अशुभ पाप ग्रह चाललाय किंवा राहू केतूचा संबंध तिथे येतोय किंवा शनीचा सूर्याचा मंगळाचा संबंध तिथे येतोय, तेव्हा शिक्षणामध्ये अडचणी येऊ शकतात. तर तिथे एखादा ब्रेक मिळू शकतो किंवा एखादा शनी चंद्राची युती तुमच्या पत्रिकेमध्ये असेल तर कुठेतरी मन अस्थिर होऊन जातं, मन लागत नाही, अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही.
नाही आणि अपेक्षित जे यश मिळालं पाहिजे असते ते मिळत नाही. तर त्यासाठी आपण प्रत्येक अशी कोणतीच गोष्ट नाही की त्याच्यावर कोणत्याही समस्येवर उपाय नाही. प्रत्येक समस्येवर हा उपाय असतो. फक्त ती उपाय परफेक्ट अनालिसिस आणि परफेक्ट सोल्युशन म्हणजे आपल्या पत्रिकेनुसार आपल्याला कळायला पाहिजे की नेमकं आपल्याला कशाचा त्रास होतोय आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आणि तो का होतोय आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत. त्याच्यासाठी रत्न असतात, मंत्र असतात, यंत्र असतात. त्याची आपण प्रत्येक समस्याला एक उपाय असतो आणि त्यानुसार ते उपाय आपण केले तर मला वाटतं आपल्या जीवनामध्ये, करिअरमध्ये किंवा शिक्षणामध्ये जे काही अडचणी येत असतात त्याच्यातून आपल्याला मार्ग काढता येऊ शकतो आणि ती जी तीव्रता आहे त्या अडचणीचा जो काही तीव्रता आहे ती आपण कमी करू शकतो आणि त्याच्यातून आपण पुढे जाऊ शकतो. अगदीच कार्यक्रमाच्या आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत. TV9च्या प्रेक्षकांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही थोडक्यात काय सांगाल? काय की महत्त्वाचं की शिक्षण आणि करिअर हा विषय आजचा आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षण आणि करिअरमध्ये जसं तू पहिल्यांदा विचारलंस मला की प्रत्येक पालक हे चिंतेमध्ये असतात आणि स्पर्धेचं युग आहे. प्रत्येकालाच पुढे जायचं आहे. फक्त कुठे थांबायचं हे प्रत्येकाला कळत नाही. पण ते सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे आणि त्याचं सुद्धा नियोजन आपण केलं पाहिजे. सतत आपण भौतिक सुखाच्या मागे लागून आणि पुढे जाणं आणि सतत पुढे जात राहिलो. आता आपण बरेच जण मुलं पाहतो की ते सतत स्विच करत असतात ह्या कंपनीतून त्या कंपनीत, त्या कंपनीतून त्या कंपनीत. पण पैसा कमवायचा आहे तो किती कमवायचा आहे आणि कुठे थांबायचं हे आपल्याला कळायला पाहिजे आणि त्यासाठीच हे ज्योतिषशास्त्र आहे की जर तुम्हाला कोणतीही तुमच्या करिअरमध्ये अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क साधू शकता. जे स्क्रीनवर माझे नंबर आहेत. औरंगाबाद, पुणे, ठाणे तिथे प्रत्यक्ष भेटू शकता. पुढच्या महिन्यापासून नागपूर आणि कोल्हापूरला सुद्धा माझं ऑफिस चालू होणार आहे आणि या व्यतिरिक्त फोनद्वारे सुद्धा आपण मार्गदर्शन करतो आणि त्यांना जे काही उपाय आहेत ते सुचवतो. तसं तुम्ही वेळोवेळी सांगता. तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर थेट तुम्ही सरांना फोन करू शकता आणि मार्गदर्शन देखील घेऊ शकता. सर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही त्या आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.